ज्याला आपण थडगं म्हणतो किंवा पीर म्हणतो, तिथे काहीतरी ते लोक आहे ना असे ढणढण ढणढण करतात. तेव्हा एक अतिशय सुंदर नखशिखांत दागिने घातलेली एक सुंदर स्त्री, अरे मला लिफ्ट दे ना, मला लिफ्ट दे ना, असं सांगते ते भावाला माझ्या. तसा त्या बाईने मागणा आवाज दिला, सुटलास रे सुटलास. तडफडून मेलेले आहेत. आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे जे पण एक आहे, भूतं असतात. काही वेळेस ही भूतं आपल्याला बापरे, म्हणजे अक्षरशः तो आवाज ऐकायला आला का? नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत त्यांचं नाव आहे सदानंद सोमण. नमस्कार सर. नमस्कार. तर सरांचं थोडंसं एज जास्त आहे, तर आपण सर नको म्हणायला बाबाच म्हणूयात, कारण की आपल्या बाबांचीच व्हायची आहे. चालेल ना सर? चालेल चालेल. ओके. तर आत्ता कुठं राहिले सर तुम्ही? आत्ता मी नरेला राहतो, पुण्यातच राहतो, दायरीच्या तिथे. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? गोरेगाव, गोरेगाव, मुंबई. महाड गोरेगाव, महाड गोरेगाव, कोकणातलं. आणि काय घटना घडली होती तुमच्या बरोबर? माझे काका माझ्या घरी आले होते, माझ्या म्हणजे आमच्या वडिलांच्या घरी आले होते. मी, माझा भाऊ, आम्ही तिथेच होतो. माझ्या भावाला मोटरसायकल चालवता येते. आदल्या दिवशी काका आले होते, दुसऱ्या दिवशी ते जाणार होते. आता आमचं जे गोरेगाव आहे, लोणेरे गोरेगाव, कधी कोणी त्याला मसाळा गोरेगाव म्हणतात, कोणी महाड गोरेगाव म्हणतात. म्हणजे महाराष्ट्रात 5 गोरेगाव आहेत, म्हणून ते सांगावं. हो बरोबर. तर ते गोरेगावला आमचे काका आले, राहिले एक दिवस, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ते जाणार होते. माझ्या काकांची जी सासूरवाडी आहे ती तळा म्हणून गाव आहे, इंदापूरपासून पुढे वरच्या दिशेला. इंदापूर म्हणजे कोकणातलंच? कोकणातलंच, तिथलंच. कारण की तेही दोन आहेत, एक सोलापूर रोडला आणि एक तिकडे पुणे जिल्ह्यात पण आहे. हो. तर माझे वडील काय म्हणाले भावाला माझ्या, की काकांना तू एस टी स्टँडला सोडून ये. ठीक आहे म्हणाला. तो एस टी स्टँड आमचा 1.5 किलोमीटरवर, गाव कसं लहान. तिथे माझा भाऊ काकांना घेऊन सोडायला गेला आणि मी, आई आणि माझे वडील आम्ही तिघे घरात होतो. आम्हाला काय 10-15 मिनटात येऊ सोडून, एस टीत बसवलं की झालं काम. पण त्या दिवशी काय परिस्थिती होती माहीत नाही, पण एस टीच आली नाही. त्याला त्यांच्या गावाला जायची जी एस टी पाहिजे होती आलीच नाही. वाट बघितली, दोघेही कंटाळले. मग माझा भाऊ काय म्हणाला काकांना, चला मी तुम्हाला हायवेला सोडतो. मुंबई गोवा हायवेला लोणेरे म्हणून गाव आहे, गोरेगावपासून 3 किलोमीटर. चल वळे सोड. मग तिथे गेले, तिथे पण थांबले. महाडकडनं येणारे एस ट्या मिळतील, रत्नागिरीकडनं येणारे एस ट्या मिळतील वगैरे. तिथेही काय होईना. मग माझा भाऊ म्हणाला, एक काम करू, मी तुम्हाला तर इंदापूरपर्यंत सोडतो, म्हणजे तिथून आहे ना तुम्हाला लगेच गाडी तळ्याला जायला मिळेल. हा परत म्हणाला बस चल. काकाला म्हटलं बस आपण जाऊ. इंदापूरपर्यंत गेले. इंदापूरला गेल्यावर परिस्थिती परत तीच, गाडीच मिळायला तयार नाही. माझा भाऊ विचार करतोय काय करू. काका जाऊ दे, आपण आज एस टीवर अवलंबूनच नको राहूया. कारण ही गोष्ट आहे ना 1991-92ची आहे. त्यावेळेस तेवढ्या एस ट्या पण नव्हत्या. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट काहीच नव्हतं त्यावेळेस? काही नव्हतं, एस टीवरच अवलंबून जास्त. तर माझा भाऊ काय म्हणाला, काका चला मी तुम्हाला डायरेक्ट घरापर्यंत सोडतो आता तळ्याला, म्हणजे तुम्ही, मग मी जाईन, मी नंतर, मला काय गाडी चालवायला काय प्रॉब्लेम नाही. मग त्याने घरापर्यंत सोडलं तळ्याला. म्हणजे अख्खा प्रवास जो एस टीने व्हायचा, म्हणजे आमच्या गोरेगावपासून लोणेरे 3 किलोमीटर, माणगाव 9 किलोमीटर, इंदापूर 9 किलोमीटर, 9, 18 आणि 3, 21 किलोमीटर, आणि हे पुढचे 18 किलोमीटर, जवळजवळ 40 किलोमीटर. बरोबर. अख्खं ते माझ्या भावाने त्याला गाडीवरनं. आणि काय असतं, आधीपासून ठरवलं असतं ना की चल मी तुला घरापर्यंतच सोडतो, हे मध्ये थांबण्यात त्याला वेळ गेला. गाडी बघण्यात, गाडीचा वेळ थांबण्यात वेळ गेला. पण आपल्याला असं आधी कळत नाही ना की बाबा काय भेटेलच किंवा नाही. पण उगाच आपलं गाडी घेऊन जायचं नाही, आली एस टी मागणं, तर मग असं नको, म्हणून ते थांबत प्रत्येक ठिकाणी. पण त्या दिवशी गाडी काही आली नाही. मग तिकडे सोडलं त्याने. सोडल्यानंतर माझा भाऊ परत रिटर्न निघाला. आता रिटर्न यायला निघाल्यानंतर त्या ठिकाणी एक उताराचा घाट आहे. जाताना चढाचा घाट होता, येताना उताराचा घाट आहे. तळ्यापासून
एक वैतागवाडी नावाचं एक गाव आहे. रस्त्यावरचं गाव कसं एक नुसती पाटी असते, बाकी काही नाही. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये आणि ते थांबण्यामध्ये जे 6ला आमच्या घरातनं गोरेगावातनं दोघे निघाले होते, ते भावाला काकांना तिकडं सोडायला जवळजवळ 8:30 पावणे 9 वाजले. पण थांबत गेले ना मध्ये मध्ये. पण हा म्हणाला ठीक आहे, मी 9:15 9:30पर्यंत घरी पोचेन, काही इश्यू नाही. म्हणून तो निघाला. येताना नॉनस्टॉप यायचं होतं, मग काय थांबायचा प्रश्न नव्हता. आणि त्यातनं त्या काळातले रस्ते खूप कच्चे होते ना, डांबरी रस्ते होते. डांबरी रस्ते. डांबरी रस्ते होते आणि ते डांबरी रस्ते सुद्धा कसे, एक एस टी 2 एस टी आले ना की एकीला खाली उतरायला लागायचं, इतक्याच रुंदीचे डांबरी रस्ते. मग हा निघाला तिकडनं तळे काकांना आमच्या सोडून आणि त्या वैतागवाडी पर्यंत आला. म्हणून मला वैतागवाडी मुद्दाम का सांगतोय की तिथून घाट सुरू होतो. बरं. ओके. आणि तो वैतागवाडीपासून निवी म्हणून खाली गाव आहे, एक 4-5 वळणाचा किंवा एक 5-6 किलोमीटरचा तो घाट असेल. त्या घाटाची मी तुम्हाला थोडीशी पूर्वकल्पना देतो. त्या घाटामध्ये पूर्वीच्या काळी डंपरवरनं लोक बसून जायचे वरती. तळ्याला. हां. इंदापूरला बसायचे, डंपर जायचे, काय ते तळ्यापर्यंत जायचे. आणि तिथे बऱ्याच वेळेला ॲक्सिडेंट पण झालेले आहेत. लोक तिथे ऑन द स्पॉट गेलेली पण आहेत त्या वळणात कुठेतरी. म्हणजे हे तुम्हाला आयडिया काय सांगतो की हे अचानक कसं तिथे झालं, किंवा हे पुढचं मी सांगणार आहे. म्हणजे पुढचा प्रकार का अचानक झाला? अचानक झाला. कुठेतरी लोक तडफडून तिथे मेली. कसं अलग लक्षात. ऑन द स्पॉट गेली ना तर ठीक आहे, पण ते तडफडून मेली. औषध नाही, पाणी नाही मिळालं, डॉक्टरांकडे न्यायला नाही मिळालं की प्राण जातं जात. लाई करून जात. मग ते प्राण खूप अवघड होतं जायला सुद्धा. तर म्हणून मी पूर्वकल्पना सांगितली. तिकडनं भाऊ माझा निघाला, वैतागवाडीपर्यंत आला. ह्याच्या डोक्यात काहीच नाही. आपला चला आता घरी जायचं आहे, काकांना घरी सोडलं सुखरूप, टेन्शन नाही. आता मला फक्त घरी जायचं आहे गोरेगावपर्यंत. तो घाट उतरता पहिल्या वळणामध्ये, घाटाला वळणं असतात असे, नागबोडी वळणं आपण म्हणतो तशी, अशी एकाखाली एक 3 वळणं वगैरे 4 वळणं वगैरे होती तिथं. खूप काय मोठा घाट नाही, पण 3-1 वळणं होती अशी, जी अशी एकाखाली एक दिसत होती. रस्ताच तसा आहे. पहिल्या वळणात जेव्हा हा वळला तेव्हा एक अतिशय सुंदर नखशिखांत दागिने घातलेली एक सुंदर स्त्री, अरे मला लिफ्ट दे ना असं सांगते ते भावाला माझ्या. आणि तिथं काय रहदारी वगैरे होती का? अजिबात नाही. शुकशुकाट सगळा. 8:30 नंतर सगळा शुकशुकाट. ते बघितलं त्याने भावाने, अप्पर टिप्पर केलं, म्हणाले लुटारू कंपनीची गँग दिसते. ते त्याच्या मनात पहिलं काय आलं बघा, ही लुटारू लोकांची गँग दिसते, ही मला थांबवणार आणि तिचे सवंगडी कोण असतील ते मला लुटणार. म्हणून मला थांबायचंच नाही, आपण निघू. परत पुढे गेला तो. त्याने अप्पर टिप्पर केलं, त्याच्याकडे तर बघितलं, म्हणलेलं भारी बाई आहे काय, म्हणजे असं मनात येतच ना, एवढी सुंदर कशी किंवा काय. आणि रात्रीच्या वेळेस अंधारात तिथं मला लिफ्ट दे म्हणते. ते आपल्या मनात काय येतं नॉर्मल माणसाच्या मनात, की बिचारी थांबली आहे, एकटीच आहे आणि मदत करायला पाहिजे, आपण चांगले आणि दया येते. वाई विचार करतो. आणि पण त्याला लक्षात आलं की हे लुटारू लोक असतील, तर जंगलात लुटारू लोक असतात वगैरे असं. तर परत म्हटलं जाऊ दे मरू दे, तिला काय कुठे जायचं ते जाऊ दे, कोणतरी देईल तिला लिफ्ट, देईल, नाही तर मला काही द्यायची नाही. बरं त्याला एक गोष्ट माहीत होती की अशा परिस्थितीत जर काही ऑड सिच्युएशन असेल तर जमिनीला पाय टेकवायचं नाही गाडीवरनं, हे त्याला पक्क माहीत होतं. का त्याच्याने काय होतं? जमिनीवर पाय टेकवला ना की प्रॉब्लेम असा होतो की हे भूतकेतं जी येतात ती आपल्यावर कंट्रोल करतात. अच्छा. अर्थिंग होतं ना एक प्रकारे. बरोबर. आपण गाडीवर असताना पाय जे आपले असतात ते गेअरवर किंवा आपल्या ब्रेकवर असतात, त्यामुळे आपण जमिनीपासून वर असतो, त्यामुळे आपलं ते सेफ्टी असतं. ते उतरलं की संपलं. जमिनीवर पाय टेकवला ना खाली, संपलं. हे नाही, आपण कंटिन्यू चालायचं. तो दुसऱ्या वळणात गेला. दुसऱ्या वळणात गेल्यावर पहिल्या वळणापासून दुसऱ्या वळणाचं अंतर परत 2-1 किलोमीटर. काहीतरी ते ह्याला गाडीला जायला वेळ लागेल की नाही, 2 मिनटं 3 मिनटं. घाटात काही 60च्या स्पीडने टू व्हीलर नाही चालवत आहेत. दुसऱ्या वळणात जेव्हा गेला तेव्हा तिथे परत तीच बाई याला समोर आली, मला नेणार आहे, मला लिफ्ट देणार आहे. म्हणजे एवढं अंतर असून सुद्धा ती बाई कशी काय मग त्या टायमिंगला तिकडे पोहोचली? एक्झॅक्टली तोच प्रश्न भावाच्या मनात आला आणि म्हणाला ही नक्की पिशाची आहे. आणि तो घाबरला. आणि घाबरल्यानंतर म्हणाला आता मला थांबायचं नाही आहे. कारण काय होतं ॲक्च्युली काय झालं माहिती आहे, त्याने जो स्पीड वाढवला ना गाडीचं ते चुकीचं ठरलं असतं. कारण काय माहिती आहे, एक माइंडसेट जागेवर नाही आहे.
समोर गाडी चालवताना स्पीडमध्ये, मग ते गडबड होऊ शकली असती, ॲक्सिडेंट होऊ शकला असता. पण तो वय त्याचं लहान होतं, 22 वर्षाचं. मग काय गेला सुसट गाडी गाडी खाली घेऊन घाबरल्यामुळे. कारण त्याला कधीतरी असं वाटलं तरी हे परत माझ्या मागे येईल का काय आणखीन गाडीच्या स्पीडने, काही सांगता येत नाही ना. खाली आला, घाट उतरला. घाट उतरल्यानंतर तो इंदापूरला जायचं, मला तर तिथंच थांबायचं आहे, मध्ये थांबायचंच नाही आहे. पण सगळं शुकशुकाट आहे, अंधार आहे. लोक 7-8 वाजता अंधार झाला, आपल्या घरामध्ये दिवे लावतात, चिमण्या आणि ते पूर्वीचे. लाईट नव्हते त्या एरियात. ओरडलं तरी कोण येणार नाही बाहेर, अशी परिस्थिती होती. इंदापूरला जाऊन थांबूया म्हणे. आणि मेन सांगायची तुम्हाला गोष्ट की ते निवी गाव, जिथे घाट उतरल्यानंतर सपाटी सुरू झाली, ते निवी गाव आणि इंदापूर याच्यामध्ये काळ नदी आहे. रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही भूगोलात बघा, काळ नदी आहे. त्या काळ नदीवर तिथे एक ब्रिज आहे, इंदापूर आणि निवीच्या मध्ये त्यांना जोडणार. हां, तर तो नदी वाहते ना, तो ब्रिज आहे. भाऊ जसा त्या ब्रिजवरनं पलीकडे गेला, तसा त्या बाईने मागणं आवाज दिला, सुटलास रे सुटलास. बापरे, म्हणजे अक्षरशः तो आवाज ऐकायला आला का? 100% असं. आणि तो ऐकून तो आणखी घाबरला. तर कापला असेल. म्हणाला देवाच्या कृपेने, पूर्वजन्माच्या कृपेने, आईवडिलांच्या कृपेने, परमेश्वराचे काय म्हणतात ना आशीर्वाद आपल्याला, म्हणून मी या मोठ्या संकटातूनच बाहेर आलो. हे त्याच्या मनात लगेच आलं. पण आमच्या वडिलांनी आहे ना आम्हाला नेहमी गणपती अथर्वशीर्ष शिकवलेलं लहानपणी, त्यामुळे आम्ही रोज गणपती अथर्वशीर्ष म्हणायचो. तर तो संकटनाशकच आहे तो गणपती. त्यामुळे त्याने त्या गणपतीचं अथर्वशीर्ष सुरू केलं म्हणायला गाडीवर असताना पण. आणि तो इंदापूरला आला. इंदापूरला आल्यानंतर एखादा माणूस काय म्हणतात ना, आंघोळ केल्यानंतर कसा दिसतो ओला, तसा पूर्ण ओला झालेला होता. ओला चिंबू पार पावसात भिजल्यासारखा. एस टी स्टँडला गेला, त्याने ते तोंडबिंड धुतलं, रुमाल जे काय त्याच्या खिशात होतं त्याने ते सगळं हातबीत बरा साफ केले, हे केले, पुसले. काहीतरी ऑर्डर करायची म्हणून काहीतरी ऑर्डर दिली, खाल्लं, पाणी प्यायला, चहा प्यायला, 10 मिनटं शांत बसला. तो नॉर्मल झाला. शांत बसला म्हणजे काय, त्याला ते नॉर्मल होणं गरजेचं होतं. कारण असं जर झालं ना तर कोणी माणूस पेशन्स नाही ठेवू शकत, डोकं बधीर होऊन जातं अशा वेळेस. खूप लोकांच्या ह्याच्यामध्ये प्राणही जातात. प्राणी जातात. ते झाल्यानंतर हा म्हणला आता मला इथे थांबून चालणार नाही आहे, घरी तर जायलाच पाहिजे. आई वडील भाऊ बहिणी सगळे वाट बघणार घरी, कारण मुळात 3.5 तास व्हायला आले होते, म्हणजे एवढा वेळ लागणारच नव्हता. पण आम्ही सगळ्यांना काळजी करत बसलो, हा अजून कसा आला नाही, अजून कसा आला नाही. कारण शेवटी वाटतात ना, इथे 2 किलोमीटर अंतरावर एस टी स्टँडवर बसवायला, काकांना बसवायला गेलेला माणूस पोरगा हा येत नाही 3.5 तास झाले तरी, काळजी वाटणार. मग वडिलांनी आमच्या लगेच काय काय पठण करायला सुरुवात केली, देवाचं म्हणायला सुरुवात केली. आणि हा इंदापूरवरनं आला, अर्धा-पाऊण तासाने आला तेव्हा जवळजवळ 9:30 पावणे 10 झाले होते. आल्या माझ्या वडिलांनी इतक्या त्याला शिव्या घातल्या की अरे तू का तिथपर्यंत गेलास. तो म्हणाला बाबा मी आहे ना टाळ्यापर्यंत काकांना सोडायला गेलो. अरे तू का गेलास पहिली गोष्ट. आणि तरी पण तो घरी आला ना तेव्हा तो भेदरलेला होता, कारण आता आईवडिलांना हा प्रसंग तर सांगावा लागेल. आणि म्हणून त्याचा चेहरा बघितल्यानं माझ्या लक्षात आलं हे काहीतरी असं बिनसलं, हा नुसता नॉर्मल आलेला नाही आहे, म्हणजे काहीतरी वेगळं दिसतं, काहीतरी वेगळं आहे याच्यामध्ये. तेव्हा घाबरला आहे भरपूर अजून पण. आणि घरी आल्यावर कसं आपल्या लोकांच्या जवळ आलं की माणूस जरा आणखीन इमोशनल होतो, तर तो आणखी असं. मग त्याला बसवलं नीट, पाणी बिणी दिलं, द्यायला त्याला काय खायला हवं काय म्हटलं, ते म्हटलं जेव. कारण आम्ही जेवलेलो नव्हतो, हा येत नाही तर आम्ही कसं जेवण कुठे सुचतं अशा वेळेस. मग त्याला म्हटलं अरे तुला एवढा का उशीर झाला. मग तो म्हणाला आई देवाने मला आज वाचवलं, असं तर सांगून ती सगळी स्टोरी त्यांनी सांगितली. आणि मग माझ्या आईने पहिले देवीला नमस्कार केला की देवी तूच आज माझ्या मुलाला वाचवलंस, नाहीतर त्याचं काही झालं असतं. आणि त्यामुळे हा जो अनुभव तो जो आला, आणि तो याची डोळा जरी आम्ही बघितलेला नसला तरी भावाने इतकं असं एक पॉईंट आम्हाला सांगितलं ना, म्हणजे तर आम्ही प्रत्यक्ष समोर अनुभवलेला अनुभव असं ते झालं. डायरेक्ट डोळ्यांनी बघतोय असं झालं. म्हणजे त्यामुळे ते इतकं आम्हाला फील झालं ना. आणि मग आई आम्हाला म्हणाली की त्या घाटामध्ये अनेक लोक डंपरनी जाताना मेलेले आहेत, तडफडून मेलेले आहेत. जे तुम्ही ह्याच्या आधी पहिलं सांगितलं. पहिलं सांगितलं ते मलाही माहीत नव्हतं, कारण
कसं होतं ना, एवढं पण अभ्यास करतो आपल्या एरियातला, बरोबर. असं पण होतं ना. पण अशी ही गोष्ट झाली. पण एक आहे, भूतं असतात. काही वेळेस ही भूतं आपल्याला नुसता भास निर्माण करतात. कोणीतरी बोलतंय, कोणीतरी हाक मारतंय, कोणीतरी असं करतंय, असं ते हे असतं. त्यामुळे आज काय माहिती आहे का, आजचं जे यंग जनरेशन आहे ना, त्यांना असं वाटतं की असं काही नसतं. पण ह्या गोष्टी असतात. अगदी भारतामध्ये तसं म्हटलं ना, तर सगळ्या ठिकाणी भूतं असतात. ती का निर्माण होतात, काय हे मला ज्ञान नाही आहे. पण भूतं असतात. पण कसं असतं ना, त्यांचा एक फेरा असतो भूतांचा. आपण कसं आज जर या रस्त्याने गेलो, तर आपण तसा भूतांचा फेरा असतो. त्या फेऱ्यात आपण जर तिथे आलो त्यांच्यासमोर, तर ते आपल्याला दिसतात म्हणा, किंवा ते आपल्याला कशा काहीतरी हाक मारतात, खुणावतात किंवा काहीतरी असं म्हणजे त्यांचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करतात, नक्की करतात. आणि एक गोष्ट सांगतो, ही गोष्ट पण तेवढीच नक्की आहे, की आपण जेव्हा म्हणतो की भूत, तर भूत म्हणजे नक्की काय? आपण जिवंत माणसं आहोत. आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. हे जे पृथ्वी म्हणजे आपलं शरीर, आप म्हणजे पाणी म्हणजे रक्त किंवा पाणी, आकाश म्हणजे दोन अवयवांमधलं जे अंतर आहे ते. पण जेव्हा माणूस मरतो त्यावेळेस हे आपलं पृथ्वी तत्व म्हणजे आपलं शरीर आणि शरीरातलं पाणी हे जातं. आणि जेव्हा आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये जाळण्याची प्रथा आहे, जाळण्याची प्रथा असल्यामुळे फक्त मृत्यूनंतर कुठल्याही व्यक्तीचं ज्याचं जे दहन झालेलं आहे, अंत्यविधी झालेला आहे, तो सुद्धा आपल्याकडे बघा इतकं सुंदर शास्त्र आहे की त्या अंत्यविधीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने मंत्रांनी अग्नी देतात त्याला. असं डायरेक्ट माणसाला उचललं, प्रेताला उचललं आणि नेऊन टाकलं आणि जाळलं असं नाही होत. आधी त्याचे उपचार असतात, सगळे मंत्रविधी असतात. त्या मंत्रांनी त्याला शुद्ध केलं जातं परत, की पुढच्या प्रवासाला त्याला चांगलं गती मिळावी. मुद्दा काय सांगायचा की असे कोणीही लोक जेव्हा एक्सपायर होतात किंवा काय, तर त्याच्यातले जे कोणी भूत होतात, भूत योनीमध्ये जातात, त्यांच्याकडे फक्त 3 पंचमहाभूतं असतात: आकाश, तेज आणि वायू. तर हे जे आहे 3 गोष्टी, हे शरीर गेलं, इंद्रिय गेली, कळलं, पदार्थ त्यांना दिसतो. आपल्याकडे बघा ह्याला मृत्यू ज्या दिवशी झाला असेल ती तिथी जेव्हा असते तेव्हा आपण पान ठेवतो, हो, पान ठेवतो. बरोबर ना. हो, त्याला ते पदार्थ दिसतो, जिभेने खाता येत नाही, अवयव नाही ना. हो. अलग मग ते काय होतं ना, कोणाच्या तरी रूपात येऊन ते असा प्रकार आहे. म्हणजे कावळा वगैरे. कावळा वगैरे येतो किंवा कबूतर येतं, जे काय असेल. तर हे 3 भूतं जी आहेत ना, ही शिल्लक राहतात. पुढचा जन्म मिळेपर्यंत त्या माणसाच्या आत्ताच्या या जन्मातल्या पापपुण्याप्रमाणे त्याला किती वर्षांनी पुढचा जन्म मिळेल हे वरती ठरलं जातं देवाच्या राज्यात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे ना, की मला अजून एक पुढचं सांगायचं आहे, काय या भावाच्या एक्झाम्पलवरनं मला ते मुद्दाम सांगायचं आहे, की मनुष्य रूपामध्ये भूत येऊन असं उभं राहणं हे फार अवघड आहे. त्याच्या मागचं कारण. त्याच्यामागचं कारण असं आहे ना, मी म्हटलं तसं 3च भूतं असतात. पृथ्वी गेलं, आप पण गेलं, वायू, तेज, आकाश. मग त्या 3 तत्वांवरून शरीर कसं धारण करणार? मग ते शरीर धारण करायला तुमची तेवढी, त्या व्यक्तीची आंतरिक इच्छा तेवढी प्रबळ असेल तरच तो शरीर धारण करून समोर येतो. आणि म्हणून ते अवघड आहे. आणि म्हणून आपल्याला भास होतात, नुसता आवाज येतो, हे जरी असलं तरी प्रत्यक्ष माणसासारखं रूप घेऊन भूत समोर येऊन उभं राहणं हे फार क्वचित घडतं. म्हणजे ते खूप ताकदवान असतं. खूप ताकदवान असतं ते. हाच मुद्दा मला सांगायचा आहे. त्याशिवाय ती बाई तिथं आली का, नको शिखांत दागिने आणि इतकं सुंदर रूप घेऊन. आपण बऱ्याच सिनेमामध्ये बघतो की बाई खूप सुंदर असते आणि ती जेव्हा भूताचं रूप घेते तेव्हा ती फार कुरूप झालेली असते. आपण सिरियलमध्ये बघतो, बरोबर आहे की नाही. तर तसा प्रकार आहे. पण ह्या भावाच्या एक्सपिरियन्सपासून आम्हीसुद्धा हादरलो आणि सगळ्यांनी आम्ही देवाचे तर आशीर्वाद मागितलेच, देवाला तर साकडं घातलंच की असा प्रसंग परत येऊ नये. कारण एकदा आपण बाहेर पडलो, ठीक आहे. त्यामुळे हा मला प्रसंग तो अगदी असं कानात भरून किती झालं ना, विसरत नाही आम्ही. इतकं ते बसलं डोक्यात.
कारण की इतकं जुनं असून सुद्धा तुम्ही आता तंतोतंत एकदम तो गोष्ट व्यवस्थित सांगितली ती. त्यामुळे मला असं वाटतं आपण थांबूया इथे. तुम्हाला अजून काय विचारायचं असलं तर विचारा. त्यावेळेस ज्यावेळेस तुमचा भाऊ गेला होता गाडीवर, त्यावेळेस त्याच्याकडे गाडी कुठली होती? आणि होंडाची CD 100SS हा, एक ती एकदम जुनी, पहिलं मॉडेल जास्त ॲव्हरेजवाली. ती गाडी होती. बर. आणि याच्या व्यतिरिक्त पण अजून तुमच्या चुलत्यांबरोबर एक घटना घडली होती ना? हो हो, पण ते तर म्हणजे काय म्हणतात ना, अल्टिमेट हे आहे म्हणजे. तर ते पण घ्यायचं का? हां, ते आपण घेऊयात ना. ओके. तर काय घडलं होतं तुमच्या चुलत्यांबरोबर? आमच्या चुलत्यांना एका मुस्लिम माणसाने धरलं. धरलं म्हणजे काय? धरलं म्हणजे त्याचा आत्मा माझ्या काकांच्या शरीरात गेला. त्याला आपल्या गावठी भाषेत झाड म्हणतात. झाड लागलं, झाड. ते मग ते लोक याला असे ढण करतात. ट्रिमेंडस एनर्जी येते अशा लोकांना. तर ते तसं ते झालं आणि मग ते शेवटी महत्त्वाची गोष्ट काय ना, की शेवटी त्या आमच्या काकांना गाणगापूरच्या भूताच्या कुंडात नेऊन त्या माणसाला मुक्ती द्यावी लागली. तेव्हा त्यांनी आमच्या काकांचं शरीर सोडलं. बापरे. तो कसा काय प्रकार घडला होता तो पूर्ण सांगा ना डिटेलमध्ये. हां, सांगतो ना. काय झालं, आमचं गाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली तालुक्यामध्ये करंजाळी म्हणून आमचं गाव. आमच्या करंजाळी गावामध्ये 4थीपर्यंत शाळा. माझे काका जेव्हा शिकायला होते तेव्हा. त्यामुळे ते दापोलीला अल्फ्रेड ग्रॅडनी हायस्कूल आहे. खूप जुनं हायस्कूल आहे. तर तिथे ते पुढचे शिकायला होते, 4थीच्या नंतर पुढचं. आणि तिथे काय झालं माहीत नाही, पण तिथे एक असा त्याला आपण थडगं म्हणतो किंवा पीर म्हणतो. तिथे काहीतरी ह्याचं काय चुकलं का काकाचं माझ्या माहीत नाही. पण तिथून जाताना तेव्हा सायकली चालवायचे, काका पण सायकल चालवायचे. एवढा मोठा दगड त्यांच्या सायकलच्या चाकाच्या समोर अचानक आला. मग अचानक दगड आल्यावर काका आमच्याकडे पडला. धडकला त्याला? धडकला, पडला, घाबरला. काय होतं ना, अशा वेळेस जेव्हा माणूस घाबरतो ना, तर पहिलं काहीतरी एक इंडिकेशन असतं की काहीतरी गडबड आहे. अलग लक्षात. नाहीतर आपण म्हटलं ठीक आहे पडलो, काय फरक पडतो असं म्हटलं तर घाबरला नाही ना. सायकोलॉजी पण खूप इम्पॉर्टंट आहे याच्यात. तर आमचे काका घाबरले, पडले तिथे. 10वीत होते तेव्हा. पडले तिथे. पडल्यानंतर संध्याकाळी ताप भरला. म्हणजे हे दुसरं लक्षण की ताप भरणं. संध्याकाळी ताप भरला. ताप भरल्यामुळे म्हणाला मी आता जातो. मग तो आमच्या आजोबांच्या घरी आला. आजोबांच्या घरी आल्यानंतर त्यांना जायला मला मी असा पडलो, दगड आला समोर आणि पडलो आणि मी घाबरलो आणि मला ताप भरला आहे त्यांनी सगळं सांगितलं. पूर्वी एवढे डॉक्टर नव्हते खेडेगावात. घरगुती उपाय वगैरे त्रिफळा चूर्ण अमुक तमुक असं काहीतरी देऊन त्यांनी औषध दिलं आजोबाने आमच्या. दुसऱ्या दिवशी माझे काका, आता कसं पूर्वीचं कसं होतं, आता सगळं पुणा वगैरे कसं मेट्रोपॉलिटन झालं आहे, कोणीही कुठेही राहतो. पूर्वी कसं एक ह्याचे लोक एक आळी असायची की असे राहायचे. चाळ आळी असायची. त्या एक ग्रुपचे लोक तिकडे. हां, असं म्हणजे त्याचा गट असायचा. हां, गट असायचा. तर मोल्ला एक वेगळा गट होता. सगळे मुस्लिम लोक तिकडे. हा मोल्ल्यात गेला आणि त्याने तिकडनं कोणाकडनं तरी मागून आहे ना कुराण आणलं. आता माझे वडील भिक्षुकी करायचे, पूजा करायचे, पूजा सांगायचे. म्हणजे एकदम हाडामासाने ब्राह्मण. टोटल कधी अंडं नाही खाल्लं, काय नाही. प्युअर एकदम व्हेजिटेरियन. आणि हा कुराण घेऊन आला. कुराण घेऊन आल्यावर आमचे आजोबा वैतागले. तू काय घेऊन आलं? काय नाही, मी बघतो असं काहीतरी उलट सुलट असं उत्तर देऊन. मराठीत बोलायचं त्यावेळेस? नाही, आजोबांशी मराठीत बोलायचा, पण अदरवाईज नंतर मग उर्दू वगैरे असं. तर ते कुराण त्यांनी आणलं. कुराण आणल्यावर त्यांनी कुराण वाचायला सुरुवात केली आणि ते उर्दूतलं कुराण आमच्या आजोबा बघतायत, आजी बघते. अरे काय चाललंय, काय कळे ना. त्याच्या आधी त्यांनी कुठली शिक्षा वगैरे घेतली होती का उर्दू भाषेची? काहीच नाही. शाळेत सुद्धा कधी उर्दू नाही शिकला. तर संबंधच नाही कधी. तो उर्दू वाचतोय म्हणलं. आजी आजोबा आमच्या टेन्शनमध्ये. वडिलांना सांगितलं. वडील आणि माझी आई तिकडे गेले की आता करायचं काय याच्यावर, मोठा प्रश्न होता ना. हा रोज उठून 5 वेळा नमाज पडायचा. आता मला सांगा, आपण नुसता नमाज बघितला तरी आपल्याला येईल का नमाज पडत? नाही. शब्दही त्याच्या कानावर पडले तरी कळत नाही काय बोलतो. हा 5 वेळा नमाज पडायचा. रोज तो कुराण वाचायचा. आणि मग असं होता 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले. रोज हे तमाशा चाललाय घरात.
आजोबा वैतागले माझे. आजोबा म्हणाले, हे नाही, हे काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. आता तुम्हाला एक त्यातली एक कशी छोटी गोष्ट पण महत्त्वाची. आमच्या आजोबाला एक माहीत होतं की बायका जेव्हा केस विंचरतात विणणी घालताना, त्यावेळी जे केस पडतात थोडेसे, ते केस जर ज्याच्या अंगात भूत आले, पछाडलं आपण म्हणतो, त्याच्या नाकाशी जर ते गुंतवळ जर जाळले तर त्या आतल्या भूताला त्रास होतो. अरे बापरे, हो का? आतल्या उठा. आणि त्याच्यामध्ये जर एखादी बाळंतीण बाई असेल ना, नुकतीच जन्म दिलेली मुलाला, ते तर ट्रिमेंडस त्रास होतो. त्याने आजोबाने आमच्या केस धरले. बोल, कोण आहेस तू, सांग, आता तुला मी सोडणार नाही, तू कोण आहेस सांग. मग त्यांनी त्यांच्याच गावातल्या त्या माणसाचं नाव सांगितलं की मी अमुक अमुक म्हणून. म्हणजे तो बोलला? बोलला, अमुक अमुक. मग तू माझ्या मुलाला का धरलंस? कारण कोकणात अशा गोष्टी होतात, आमच्या आजोबांनाही कल्पना होती. तू माझ्या मुलाला का धरलंस आणि तू जाणार आहेस कधी? त्यामुळे माझी म्हणे मरायच्या आधी, तेव्हा त्यांनी हिंदीत सांगितलं, मराठीत मला माहिती नाही नक्की. मरायच्या आधी म्हणे माझी अल्लाची सेवा करायची राहिली होती आणि म्हणून मला कुठेतरी एक चांगलं घर पाहिजे होतं, चांगला माणूस पाहिजे होता, म्हणून मी तुमच्या मुलाला पकडलं. आणि तुमचे बाबा अंड मांस मच्छी खात असेल त्यामुळे पवित्र. त्यामुळे त्याला ते एकदम सुंदरच मिळालं घर. मुद्दा काय सांगायचा की त्या आजोबाने ते गुंतवळ त्याच्या नाकाशी धरले. त्यांनी त्याचं नाव बिव सांगितलं, माझी अल्लाची सेवा राहिले म्हणून सांगितलं. आणि मग आजोबाने, तू जाणारच कधी सांग, तू अल्लाची सेवा दुसरीकडे जाऊन कर, माझ्या पोराला सोड. असा नाही म्हणे, जेवपर्यंत माझी अल्लाची सेवा होत नाही तोपर्यंत मी सोडणार नाही. म्हणजे दादागिरी थोडक्यात. तेव्हा म्हणे आता काय करायचं कळत नाही. मग त्याच्यानंतर आजोबांनी काय केलं, म्हटलं ते काय चालायचं चालू दे, बघू काय करतो. आणि त्याला उलटा प्रश्न विचारला की तू काय केलं म्हणजे तू जाशील, आपल्याला कळत नाही ना. तर त्यांनी सांगितलं, मला म्हणे मुक्ती पाहिजे, परत जन्म नको म्हणे, मला मुक्ती पाहिजे. मग म्हणे काय करायचं? म्हणे गाणगापूरला भूताचं कुंड आहे, तिथे म्हणे जाऊन माझी मान, म्हणजे माझ्या काकांची मान बुडवा म्हणे त्या कशामध्ये? कुंडामध्ये, पाण्यात. मग म्हणे मी त्या कुंडातून मला मुक्ती मिळेल, असं त्या आतल्या माणसाने त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे यांनी प्लॅनिंग केलं, गाणगापूरला जायचं. एसट्या होत्या त्या, काही प्रॉब्लेम नव्हता. पण शेवटी काय, माझी आई, माझे वडील, माझे आजोबा, माझी आजी आणि हे माझे काका, सगळे गोताळा. सगळं. शेवटी काय, तिथं गेल्यानंतर प्रत्यक्षात काय होतं माहीत नाही ना शेवटी. बरोबर. आणि तुम्हाला आजही माहिती असेल, गाणगापूरला जे दत्त मंदिर आहे, त्या दत्त मंदिरामध्ये हे पिशाच्या लागलेले लोक येऊन थैथाट करतात, फार त्या चढतात डायरेक्ट वरती. बघितलं. हो. तर त्यामुळे आता आमचे आजोबा काय म्हणाले, त्याला मुक्ती पाहिजे ना, तो माझ्या पोराला सोडणार आहे ना, जाऊ दे त्याला गाणगापूरच्या भूताच्या कुंडात, त्याची मान डुबवू म्हणे. मान डुबवताना टेन्शन असतं ना हो, असं काय. हां, पण तरी आमच्या आजोबा म्हणे नाही, करू आपण. त्याप्रमाणे गेले सगळे भूताच्या कुंडात, त्याची मान बुडवली. मान भूताच्या कुंडात बुडवल्यानंतर दुसऱ्या क्षणाला हा एकदम, माझे काका एकदम असे थकल्यासारखे आणि एकदम पार डाऊन झाल्यासारखे, आपण कसं 10 किलोमीटर वॉकिंग करून आलो की दमतो, तशा टाईप पूर्ण एनर्जी डाऊन होते. मग ते सगळं झालं आणि मग माझे काका मराठीमध्ये व्यवस्थित आजोबांशी, आजीशी, माझ्या वडिलांशी आपलं नातं या दृष्टिकोनातनं बोलायला लागले, पूर्वीसारखं. तोपर्यंत आहे ना, ते तो कोण माणूस होता त्याचंच ते सगळं डोक्यात, अशा प्रकारचा. आणि हा अनुभव म्हणजे इतका चमत्कारिक अनुभव आहे ना, की ज्याच्या घरामध्ये उर्दू हा प्रकार कधीच आयुष्यात 10 पिढ्या कोणी पाहिलेला नाही, त्या घरामध्ये हा मुलगा कुराण वाचतो, हा नमाज पडतो 5-5 वेळा. म्हणजे विश्वास बसण्यासारखीच गोष्ट नाही. बरोबर. पण ह्या गोष्टी होतात, असतात, हे सुद्धा कुठेतरी आजच्या लोकांना समजलं पाहिजे. अजून एक तुम्हाला एक प्रश्न होता की आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर खूप यंगर किंवा 50च्या आधीचे सगळे लोक येऊन आपल्याला त्यांच्या घटना सांगून गेले. आता तुमचं वय 62 आहे, जसं आपलं बोलणं झालं तसं. तर तुम्ही आमच्या आधीचीही पिढी बघितली, आत्ताचीही पिढी बघताय तुम्ही. तर तुम्हाला काय म्हणजे सांगू वाटतं की किंवा काय तुम्हाला अनुभव आहे की पहिल्या पिढीचा आणि आत्ताच्या पिढीचा? आत्ताच्या पिढीमध्ये जर तुम्ही बघितलं तर स्वैराचार झालेला आहे. खाणं वेळेवर नाही, झोपणं वेळेवर नाही,
रात्री 2-2 वाजेपर्यंत मोबाईल बघायचे. हे आत्ताच्या पिढीचा 12-15 वर्षाची मुलगा चालू आहे. ते त्यांच्या तब्येतीवर काय परिणाम करतं नाही करतं सोडा, पण प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक व्यक्ती त्याचा जो आत्मा आहे हा परमेश्वराचा अंश असतो. आपण म्हणतो प्रत्येक माणसात परमेश्वर असतो. मग आपल्याला ह्या आत्म्याने म्हणजे जीव ज्याला आपण म्हणतो त्या जीवाने त्या शिवाची उपासना केली पाहिजे, त्या परमेश्वराची उपासना केली पाहिजे. त्या दादा कोण काही पिक्चरमध्ये जीवा शिवाची बैलजोड तर तसं ह्या जीवाने आपल्या जो आतला आत्मा आहे तरी शिवाची म्हणजे परमेश्वराची. मी असं म्हणत नाही तुम्ही शिवाचीच उपासना करा, पण कोणत्या तरी देवाची उपासना केली पाहिजे. ही जेव्हा उपासना तुमची सातत्याने होते, रोज होते आणि जर जमत असेल तर एका ठराविक वेळेला होते, ते खूप महत्त्वाचं. आणि जर अशी तुमची उपासना मग ती तुमच्या कुलदेवतेची असो, तुम्ही ज्या देवाला मानता त्याची असो, कोणाची असो, पण ती उपासना होणं, मंत्र म्हणणं म्हणा, जे तुम्हाला पटतं ते. किंवा अगदी नामस्मरणही चालेल. नामस्मरण सगळ्यात बेस्ट आहे, कारण नामस्मरणाला कुठलाच दोष येत नाही. स्त्रियांना सुद्धा त्यांचे मासिक पिरियड जेव्हा असतात त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी जर नामस्मरण केलं त्याचा दोष नाही आहे. कारण तो पाळीचा दोष आहे ना, तो शरीराचा दोष, तो आत्म्याचा दोष नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे हे जरी पूर्वीच्या काळी बाजूला बसा वगैरे जरी असलं तरीसुद्धा पठण करू शकतो. इवन माझ्या गुरुनी असं सांगितलं आहे, सद्गुरू आहेत माझे, काय नाव त्यांचं? अनिरुद्ध बापू. त्यांचं खारला आहेत, पुण्यामध्ये त्यांची 32च्या पेक्षा जास्त केंद्र आहेत. तर त्याने असं सांगितलं की मूल जन्माला आल्यानंतर आपण काय म्हणतो सोयर लागलं, हो ना, 10 दिवस काही नाही. अरे तो मूल जन्माला आले ते पण त्या देवाच्या कृपेने आले, व देवाचे कुठेतरी कृतज्ञता नको का म्हणायला. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला असं वाटतंय की देवाला म्हणल्या देवांना हात नको लावायला, पण तोंडाने नामस्मरण करायला काय प्रॉब्लेम आहे. हे आमच्या बापूंनी आम्हाला, सगळ्यांना बापू म्हणतो, त्याने आम्हाला ते सांगितलं. म्हणजे आज तुम्ही इथं आल्यामुळं तुमचं असं म्हणणं की ॲटलिस्ट नामस्मरण तरी करायला 24 तासामध्ये 24 मिनिटं तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे, हे आमच्या बापूंनीच सांगितलं. आणि त्याने हे पण सांगितलं की जगातली सगळे सद्गुरू तत्व एकच असतात. स्वामी समर्थ श्रेष्ठ, साईबाबा श्रेष्ठ, गजानन महाराज श्रेष्ठ. पण एखादा माणूस काय म्हणतो, मी फक्त स्वामींनाच म्हणतो, गजानन महाराजांना अरे मी ना नमस्कार करणार, तर तेच चुकीचं आहे. मानलं पाहिजे सगळ्यांना मानलं पाहिजे. आणि काही म्हटलं तरी आपल्यापेक्षा गजानन महाराज श्रेष्ठच आहेत, आपल्यापेक्षा साईबाबा श्रेष्ठच आहेत. त्यामुळे प्रत्येक संतांना ज्यांनी या समाजामध्ये सुधारणा केली किंवा समाजामध्ये अंधश्रद्धासुद्धा काढली सगळ्या संतांनी, बरोबर, तर त्यासाठी आपण सगळ्या संतांना शरण गेलं पाहिजे, नतमस्तक व्हायला पाहिजे. आणि आपली जी कुठली कुलदेवता असेल, देवी असेल, आपण ज्या देवाला मानतो त्या देवाला आपल्याला नामस्मरण दिवसातनं 24 मिनटं करायला पाहिजे. 24 तासामधले 24 मिनटं, 24 तासापैकी दर तासाला 1 मिनटं, एवढीच अपेक्षा आहे. पण हल्ली काय करतात, करतच नाही. आणि मग कुठेतरी अशा प्रॉब्लेममध्ये फसतात किंवा तुमच्यावर संकट येतात. बेसिकली कसं आहे ना, स्वामींची तुम्ही आता टी व्हीवर सिरियल चालू आहे त्याच्यात तुम्ही बघत असाल की स्वामींना तिथे बसल्या बसल्या सगळं दिसतंय, ब्रह्मांड पूर्ण दिसतंय, कुठे काय चाललंय, कुठे काय डायलॉग होत आहेत हे त्यांना दिसतंय सगळं. आणि मग ते त्याच्यावर उपाययोजना लगेच करून तिथं बसल्या जागी सगळी सूत्र हलवतात. तर हे जे आहे ना, ह्याच्यावर कुठेतरी आजच्या नवीन पिढीने विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला सांभाळणारा ते सद्गुरू तत्व, तुम्ही कुठल्या संतांना माना या कुठल्या देवाला माना, पण कसं होतं संतांना का मानावं लागतं त्याचं कारण आहे ना, आपण गणपतीशी डायरेक्ट नाही बोलू शकत, तेवढी आपली पात्रता नाही. आपण भगवान शंकरांना मानतो तरी शंकरांशी डायरेक्ट नाही बोलू शकत. शंकराचा फोटो समोर आहे, आपण डायरेक्ट तेवढी आपली पात्रता नाही. आणि म्हणून आपल्याला हा मेडिएटर लागतो की जो चांगल्या प्रकारे अध्यात्म जाणतो. आणि म्हणून सद्गुरू तत्व जे आहे, स्वामी समर्थ असतील, गजानन महाराज असतील, ह्या आपल्याला का लागतात मध्ये, कारण त्यांना देव कळला, आपल्याला तो कळला नाही. मार्ग कळला, भक्ती कशी करायला पाहिजे. आणि भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे, भक्ती करणंच गरजेचं आहे. एवढं मी सांगेन आत्ताच्या पिढीला. आणि अजून एक प्रश्न होता, ज्यावेळेस तुमच्या चुलत्यांच्या अंगातून तो मुसलमान माणूस निघून गेला
त्याच्यानंतर त्यांना काय आठवत होतं का काय काय काही आठवत नव्हतं, काही नाही. का त्याच्यानंतर काय त्रास वगैरे त्यांना? त्रास काही नाही झाला, पण त्याला काही आठवत नव्हतं. उलटा आम्हाला त्याला सांगावं लागलं, अरे तू असं असं करत होता. म्हणजे तो मोठा जोकच झाला. त्याला काही आठवत पण नव्हतं. तो जीवावर आला ना त्याच्या अगदी. जीवावर आला म्हणजे काय, आता आता काय माहिती काय, आता सायन्सचा विचार केला तर एखादा असा आत्मा त्या माणसाला पकडतो, त्या माणसात आत शिरतो. पण हे होतं एवढं मात्र नक्की आहे, होतं. तर थोडक्यात त्या माणसाला, जो मूळचा माणूस आहे ना, त्याच्या सगळ्या गोष्टींना दाबल्या जातात आणि जो आत शिरला तो त्याचं स्वतःचं त्या शरीराचा उपयोग करून घेतो तो, असं मला वाटतं. स्वतःच्या ह्याच्यासाठी. स्वतःच्या जे त्याची इच्छा राहिली असेल त्यासाठी. म्हणजे बुद्धीला जरी पटत नसलं तरी मन म्हणतं कुठेतरी आहे बाबा. आहे 100% आहे. तर हे होते तुमचे 2 अनुभव. तर मित्रांनो, सदानंद बाबांबरोबर आपण आता त्यांचे 2 अनुभव घेतले. एक होता त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी बघितला होता आणि दुसरा जो अनुभव होता ते त्यांच्या चुलत्यांबरोबर घडला होता. त्यांचे चुलते ते खूप एजड असल्यामुळे किंवा त्यांचं खूप वय झालं, कारण की यांचंच वय 62 आहे. तर तुम्ही विचार करा त्यांचं वय किती असेल. म्हणून त्यांना तिकडून इकडे यायला जमत नव्हतं. म्हणून हे म्हटले की मला माहिती माझ्या फॅमिली मेंबर्सच आहे, त्यामुळं मी सांगेल. तर आज याच्यातनं आपला हा संदेश भेटलेला आहे की ॲटलिस्ट नामस्मरण तरी करणं खूप गरजेचं आहे आणि अध्यात्म खूप गरजेचं आहे. आत्ताच्या काळामध्ये अध्यात्म खूप गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही तुमच्या दिवसातली 10 मिनटं जरी दिली किंवा बाबा म्हणेल तशी 24 मिनटं जरी दिली तरी खूप तुमच्या मागं एक ताकद निर्माण होती किंवा ताकद उभी राहते, जी तुम्हाला या सगळ्या गोष्टींपासून वाचवू शकते. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.